नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. एखाद्या बापाला त्याच्या पोरीचं तिचं ज्याच्यावर प्रेम असतं सुरुवातीला विरोध असतो, पण नंतर तो हळूहळू मावळायला लागतो आणि त्यानंतर त्याच्या मनातही तो विचार येतो की हिचं त्या पोराशी लग्न लावून द्यावं. पण काही काळ त्यासाठी जाऊ द्यावा लागतो. मात्र पोरगी आगाऊ असते. सोशल मीडियावर त्याच पोराचा जाहीर मुका घेताना बापाच्या नजरेला ते पडतं आणि त्या ठिकाणी सारा खेळ संपतो. तो बाप बिथरतो आणि लग्न तिचं त्या पोराशी न लावून देण्याचं मनापासून ठरवतं. एकदा खडसेंचं तेच आहे की काही माणसं, काही नेते फडणवीसांच्या नजरेला जरी पडली तरी ती त्यांच्या अंगाचा तीळपापड होतो. अनिल देशमुख असतील, एकनाथ खडसे, आणखी काय. पण हळूहळू खडसेंविषयीचा मनात असलेला राग फडणवीसांचा कमी व्हायला लागला होता. अलीकडल्या 5-6 महिन्यामध्ये नाही म्हणायला जळगाव जिल्ह्यातले आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, त्यांचं देखील खडसेंविषयीचं ब्रेन वॉशिंग करायला स्वतः फडणवीसांनी सुरुवात केली होती. असा खासदार, मंत्री किंवा आमदार त्या जळगाव जिल्ह्यातला मला दाखवा ज्याला एकनाथ खडसे आवडतात, भावतात किंवा नेता म्हणून त्यांना असं वाटतं की यांना सॅल्यूट मारावा. नो बडी. पण जे तिकडे रावेरचा हरिभाऊ जावळेंचा अमोल असेल किंवा एरोंडलचा आमदार आमच्या चिमणराव पाटलांचा तोही पण अमोल असेल किंवा जळगाव ग्रामीणचे आमदार आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील, जळगावचे याच खडसेंच्या समाजाचे मामा भोळे असतील, आमदार मामा भोळे असतील किंवा गिरीश महाजन, तिकडे त्या मुक्ताईनगर मतदारसंघाचं नेतृत्व करणारा चंद्रकांत पाटील असेल, चाळीसगावचा मंगेश चव्हाण असेल किंवा पाचोऱ्याचे किशोरप्पा पाटील असतील. थोडक्यात काय की भुसावळचे संजय सावकारे, गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील 3 मंत्री या जळगाव जिल्ह्याला लाभले आहेत आणि तिघही खडसेंच्या मनापासून विरोधात आहे. खडसेंचा चेहरा देखील त्यांना समोर आला तरी तो नको असतो, एवढी त्यांना खडसेंविषयीची नफरत आहे, राग आहे, द्वेष आहे. अर्थात त्याला कारणीभूत हे नेते नाही, त्याला कारणीभूत स्वतः खडसे आहे. त्यांचं वागणं जेव्हा ते टॉपच्या नेतृत्वात होते तेव्हा त्यांनी घातलेला आर्थिक, सामाजिक, जातीय गोंधळ सारं काही तिटकारणार होतं आणि त्यातूनच हे सारे आमदार, खासदार, मंत्री आणि खुद्द देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे म्हणजे वर्गातला हुशार पण अत्यंत आगाऊ मुलगा, अशीच या साऱ्यांची त्यांच्याविषयीची इमेज. पण अलीकडे मात्र फडणवीसांचा राग ओसरला होता आणि त्या दृष्टीनं त्यांनी आधी रक्षा खडसेचं ब्रेन वॉशिंग केलं. कारण घरातली सूनबाई जी केंद्रामध्ये मंत्री आहे तिचं देखील खडसेंविषयी वाईट मत आहे. एक नेतृत्व म्हणून, कदाचित सासरा म्हणून चांगलं मत असेल, पण खडसे तिला नेता म्हणून चालत नाहीत. मग रक्षा खडसेंचं ब्रेन वॉशिंग केलं, या आमदारांचं ब्रेन वॉशिंग केलं आणि ठरलं की एकनाथ खडसेंना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात घ्यायचं आणि त्यांना योग्य मान सन्मान देऊन स्थान द्यायचं. पण पुन्हा तेच त्या मुलीसारखं नको त्यावेळी खडसेंनी आगाऊपणा केला. विनोद तावडे आणि खडसे हे दोघं तसेही फडणवीसांच्या बाबतीमध्ये सक्त नफरतीचे विषय.
त्याला कारणं अनेक आहेत, पुरावे खूप आहेत, त्यावर पण मला बोलता येईल. आता पक्षातले जे दोन कट्टर विरोधक आहेत, जरी खडसे राष्ट्रवादीत असले तरी त्यांच्याकडे एक संघाचा स्वयंसेवक किंवा भारतीय जनता पक्षाचा एकेकाळचा नेता म्हणूनच बघितला जातो. आणि फडणवीसांच्या विरोधामध्ये जी एक गँग तयार झाली होती, त्या गँगचं नेतृत्व प्रामुख्यानं खडसे आणि विनोद तावडे करत होते. म्हणून विनोद तावडेंची रवानगी तिकडे दिल्लीत करण्यात आली आणि खडसे नो वेअर झाले. शेवटी त्यांना पक्षांतर करावं लागलं किंवा राष्ट्रवादीत जावं लागलं. काय गरज होती खडसेंना त्या तावडेने जाऊन भेटण्याची आणि सोशल मीडियावर आपले फोटो टाकण्याची? हा आगाऊपणा त्या दोघांनाही भोवण्याची दाट शक्यता आहे. अजिबात गरज नव्हती. खडसे सांगताहेत की तावडे सुनबाईला भेटायला आले. सुनबाईच्या तावडेंच्या त्या दिल्लीमध्ये भेटीगाठी अगदी सहज शक्य आहे. दोघंही दिल्लीत असतात. त्यासाठी एवढ्या दूर पायपीट करण्याची तावडेंना गरज काय होती? पण ते तिथे गेले, खलबत्तं झाली, चर्चा रंगली आणि त्यातून पुन्हा एकदा फडणवीसांचं टाळकं सटकलं, ज्याचं राजकीय नुकसान किंवा राजकीय मोठी किंमत पुन्हा एकदा खडसेंना मोजावी लागणार आहे किंवा तीच दाट शक्यता आहे. राजकारणात कोणाचा केव्हा उदय होईल, उत्कर्ष होईल किंवा बाजूला पडलेला नेता केव्हा अचानक पुढे येईल सांगता येत नाही. राजकारण हे अत्यंत बिनभरवशाचं आहे. त्यामुळे काहीसे मागे पडलेले किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला फेकल्या गेलेले एकनाथ खडसे असतील किंवा विनोद तावडे, वास्तविक 2014मध्ये जेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली हे दोघंही मंत्रिमंडळात आले, तेव्हा सर्वाधिक मान एकनाथ खडसेंना देण्यात आला. फडणवीसांनंतर त्यांचा मान सन्मान होता, एवढा की कार्तिकी एकादशीला देखील फडणवीसांनी मन मोठं ठेवून त्यांना पूजेला पाठवलं होतं. पण खडसेंचं, विनोद तावडेंचं त्या दोघांनाही सुख बोचलं. विनोद तावडेंचा विविध कामानिमित्तानं, विविध कामातून, विविध गोष्टीतून त्यांचा तोल गेला आणि वरून तोल गेल्यानंतर फडणवीसांनी नक्कीच त्यांना सांभाळून घेतलं असतं. अनेक तोल गेलेले मंत्री, नेते, आमदार या मंत्रिमंडळात देखील आहेत. पण फडणवीस त्यांना सांभाळून घेतात, समज देतात की जी चूक झाली त्या पद्धतीची चूक पुन्हा करू नका. अगदी गिरीश महाजनांना देखील ते अनेकदा सांभाळून घेतात. तुमच्या लक्षात येत असेल. कारण फडणवीसांची भूमिका एखाद्या आईसारखी असते. चंद्रकांत पाटलांसारखा एखादा माणूस किंवा पंकजा मुंडेंसारखी, गोपीनाथ मुंडेंची मुलगी, कधी काळी त्यांना देखील पूर्वीच्या मित्राविषयी किंवा नेत्याविषयी प्रेम जागृत होतं. आणि मग चंद्रकांत दादा असतील किंवा पंकजा मुंडे असेल किंवा अन्य इतरही, ते सारे उगाचच उघड विनोद तावडेंना सॅल्यूट मारायला जातात. पण चंद्रकांत दादा किंवा पंकजा मुंडे किंवा त्या पद्धतीचे सुरुवातीला फडणवीसांना विरोध करणारे, ज्यांच्या ते लक्षात येतं की फडणवीस असामान्य आहेत आणि दिला आजच्या घडीला तरी तावडे सामान्य नेते आहेत. दिल्लीत भले त्यांचं बसस्थान असेल, पण आपल्या राज्याच्या दृष्टीनं ते केवळ एक मराठा नेता, भारतीय जनता पक्षाचे सिनियर मोस्ट नेते एवढंच त्यांच्या पद्धतीनं त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि मग या साऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर ते पुन्हा एकदा
फडणवीसांना जाऊन सांगतात की आमचं चुकलं, आणि फडणवीस त्यांना खरंच आई जशी मुलाचे अपराध पोटात घालते, चुका माफ करते, तेच यांच्या बाबतीमध्ये घडलं आहे. कितीतरी किस्से मला सांगता येते. पण खडसेंनी ते केलं नाही. उलट कालचा पोरगा गंगाधरराव फडणवीसांचं पोरगं मुख्यमंत्री झालं, याला काय जुमानायचं म्हणून थेट कॅबिनेट मीटिंगमध्ये पाण उतारा सतत करणारे खडसे त्यानंतर मात्र चतुर फडणवीसांच्या डोक्यात बसले, आणि तेथूनच मग खडसेंना उतरती कळा सुरू झाली. आता चांगले दिवस येत आहे. उद्या विनोद तावडे या राज्याचे मुख्यमंत्री जर होणार असतील तर नक्कीच त्यात आनंद आहे. पण फडणवीसांच्या संमती आणि परवानगीशिवाय काही बदल त्यांच्या पक्षात घडतील दूरपर्यंत शक्य नाही. फडणवीस केंद्रात जातील, पण आपल्याच आवडीचा मुख्यमंत्री या राज्याला देऊन ते पुढे दिल्लीत जाऊ शकतात. आणि त्याच फडणवीसांना चिमटे काढण्याचं काम जर तावडे करत असतील, कधी जयंत पाटलांना बिलगत असतील, कधी शरद पवारांना खाणाखुणा करत असतील, कधी एकनाथ खडसेंना जाऊन भेटत असतील, तर ते खडसे देखील पुन्हा संपतील आणि विनोद तावडेंना देखील मुख्यमंत्रीपद दूरपर्यंत दिसणार नाही. तेवढंच मित्रांनो, नमस्कार.